कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, तुला कळतंय तू काय केलंयस? अगं शिवा, सख्खी बहीण आहे तुझी। एखादा माणूस त्याच्या वैऱ्यासोबत सुद्धा असं वागत नाही, आणि तू तुझ्या सख्ख्या बहिणी बरोबर असं वागलीस। वाटलं नाही का ग तुला काही? हो, वागले मी असं। केलं मी सगळं, कारण माझ्या हक्काचं सगळं तिला मिळालं। इतकं मोठं घर तिला मिळालं। तिच्या अंगावर दागिने होते, सेवेसाठी नौकर होते तिच्याकडे। माझ्या नशिबातलं प्रत्येक सुख तिला मिळालं का? कारण मी तुझ्या खोट्या थापांना भुलले। भर मांडवातून पळून आले मी तुझ्यासाठी। त्या गावात जेव्हा शेण सारवत होते ना, तेव्हा तिचं सुख बघवलं नाही मला, म्हणून आशूला इमोशनल ब्लॅकमेल केलं मी। घेतले कीर्तीकडून पैसे हवे होते मला, म्हणून आशूच्या मनात शिवाबद्दल राग निर्माण केला मी। त्या पक्याला मीच पाठवलं तर शिवाकडे। मुलाच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पैसे घ्यायला लावून त्याचा फोटो काढला आणि पाठवला कीर्तीला। मी त्या पक्याला गुंड घेऊन आशू आणि नेहावर हल्ला करायला लावला। त्याचं कापर शिवावरच फुटलं। पण खरं सांगू का चंदन, ह्या सगळ्याला ना तू कारणीभूत आहेस। तू जर मला फसवलं नसतस ना, तर हे सगळं करायची वेळ झाली नसती। अरे अशक्यच दिव्या, तू काय केलंयस तुला कळत नाहीये। काय करू? ह्याने सगळं खरं सांगितलं तर घरचे सगळे विरोधात जातील। चंदन, हे तुझ्या सांगण्यावरून मी सगळं तुला खरं सांगितलंय। आता हे कुठेच बोलू नकोस। तू माझी शपथ घेतलीस। जसं चाललंय तसं चालू दे ना। चुकूनही यातलं काही बाहेर पडलं ना तर काही। शिवा, मी चुकले। मला माफ कर शिवा। शिवा, मला माफ कर प्लीज। मी काही परत नाही करणार। तू प्लीज यातलं कोणाला काही सांगू नको। माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होईल ग। मला आई घरात घेणार नाही, बायाची घरात घेणार नाही। सगळे रागवतील माझ्यावर, आशू पण चिडेल। काही गरज नाहीये शिवा। खूप विश्वास टाकलास बहिणीवर, खूप काही केलंयस तू हिच्यासाठी, पण आता बास। आत्ताच्या आत्ता आशूला जाऊन सगळं सांग, तरच सगळं नीट होईल। तुझा संसार वाचेल शिवा। नाही शिवा, मी बहीण आहे ना तुझी। अगं काय केलंस तू बहीण म्हणून तिच्यासाठी? मला एक संधी दे प्लीज। नाही शिवा, तू आता तुझ्या प्रेमाला संधी देणं जास्त गरजेचं आहे। माझा पण विचार कर ना ग। तू कधी केलास का तिचा विचार?
नको ऐकू शिवा. काय करू मी? मला नाही काही कळत आहे. मला कळत नव्हतं तेव्हा तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीची जबाबदारी माझ्यावर दिली. नाही नाही शिवा, नाही रडायचं नाही. अरे आता तू या घराची करतीयस. आई, बाई, आजी, दिव्या, सगळ्यांचं तर तुलाच करायचं. मी केला पूर्ण प्रयत्न, खरंच केला, पण तिनेच फसवलं मला आणि मी काहीच करू शकले नाही. माझं प्रेम लांब नेलं माझ्यापासून, माझा संसार मोडला आणि मी काहीच नाही करू शकले. आणि मी ज्याच्यावर प्रेम करते त्याने तो विश्वासही नाही ठेवला माझ्यावर. आपली माणसं आपल्याला धरून ठेवतात, इथे त्यांनीच तोडलंय. शिवा 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 थांब. शिवा कुठे चालली आहेस तू? शिवा शिवा प्लीज माझं ऐक. शिवा आपल्याला शिवा शिवा पाहिलंस पाहिलंस काय करून ठेवलंय तू? दिव्या तुला ना शिवा कधी कळलीच नाही. सोन्यासारखी बहीण ग तुझी, आणि तू फक्त तिच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलास. तुला लाज वाटली पाहिजे. मी चुकले, मी चुकले, मला माफ कर प्लीज. तू पण चूक केलीस ना, मी पण एक चूक केली. प्लीज यातलं काही सांगू नको कोणाला. स्वार्थी असतो दिव्या. तुला अजूनही हे महत्वाचं आहे की मी हे सगळं बाहेर जाऊन कोणाला सांगू नये. आणि नाही, ही चूक माफ करण्यासारखी नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं जर तू कीर्तीला जाऊन सांगितलं ना तर बघ. फोन कुठे? चंदन चंदन ऐक ऐक ना माझा. नको करू जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.